जगाच्या पाठीवर भारत देशातील सगळ्यात जास्त सदस्य संख्या असलेला मोठा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजप पक्षाच्या बदलापूर शहरातील पक्ष कार्यालयाची पडक्या वाड्यासारखी अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे। या कार्यालयातील फरशा निखळून पडल्या आहेत, भिंतीवरील रंग उडून त्या डळमळीत झाल्या आहेत। गेल्या काही वर्षांचं वीज बिल न भरल्याने येथील मीटर सुद्धा कापण्यात आल्याने ज्या कार्यालयाने 9 वर्ष नगराध्यक्षपद शहरातील अनेक नगरसेवक, खासदार, आमदार घडवले, त्या पक्ष कार्यालयाचा या लोकप्रतिनिधींना विसर पडलाय की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। पक्षात जसे जुने कार्यकर्ते वाईट टाकले गेले, बाहेरून आलेले नेते झाले, तसेच हे कार्यालयाचे झाले। बदलापूर शहरातील आमदार किसन कथोरे यांचे वैयक्तिक कार्यालय, माजी खासदार कपिल पाटील यांचे वैयक्तिक कार्यालय आहे। प्रत्येक विभागात भाजपच्या माजी नगरसेवकांची अनेक कार्यालये आहेत, परंतु हे मूळ कार्यालय मात्र ओसाड पडले। बदलापूर पूर्वेकडील गांधी चौकात या इमारतीत अतिथी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर भारतीय जनता पक्षाचे कार्यालय आहे। सन 2010 मध्ये भाजपाचे तत्कालीन नगराध्यक्ष राम पातकर यांच्या कारकिर्दीत तत्कालीन शहराध्यक्ष प्रसाद पाठक यांच्या पुढाकारातून पागडी तत्वावर ही वास्तू शहरातील पक्षाचे मुख्य कार्यालय म्हणून उभारण्यात आले। स्टेशन, इतर शासकीय कार्यालय, कुळगाव, बदलापूर नगर परिषद कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी हे कार्यालय उभारण्यात आलेलं आहे। आणि तेव्हा पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पक्ष कार्यालयात लागणारी आसन व्यवस्था, वीज सगळ्याची सोय केली। 2010 पूर्वी पक्षाच्या सगळ्या बैठका या बदलापूर पूर्व काटदरे सभागृहात होत होत्या। हक्काची पक्षाची जागा म्हणून हे कार्यालय उभारण्यात आलं आणि तेव्हापासून आपल्या हक्काची जागा म्हणून या ठिकाणी पक्षाच्या विविध बैठका, निवडणुकांची रणनीती, निवडणुकांच्या तयारी सारं काही इथूनच सुरू झालं। आणि याच कार्यालयात बसून पक्षातील नीतिमूल्यांचे धडे गिरवणारे अनेक पदाधिकारी राजकारणात उतरून बदलापूर शहराचे नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष झाले। देशात आलिशान कार्यालय उभारणाऱ्या भाजपचे हे कार्यालय मात्र बेवारस स्थितीत आहे। कॅडर बेस पक्षाचे कार्यकर्ते गब्बर झालेत आणि पण त्यांना आपल्या मूळ कार्यालयाचा विसर पडलाय। तुम्हाला काय वाटतं? हेच राजकीय पक्षांचे खरे स्वरूप आहे का? अधिक माहितीसाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आपले बदलापूर।